हर हर महादेव. प्रिय भक्तांनो, तुम्हा सर्वांना श्रावण मास आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील म्हणून खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर चला आज तुम्हाला नागपंचमीची प्राचीन कथा सांगतो, म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. तर मित्रांनो, एकदा महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शिवाला म्हणाली, हे जगाच्या स्वामी देवा, माझ्या प्रभू, आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. कृपया मला सांगा, सापांना का पूजनीय मानले जाते? नागपंचमी कोणत्या कारणासाठी साजरी केली जाते? या दिवशी सापांना प्रसन्न करण्यासाठी मानवांनी कोणते उपाय करावेत? हे प्रभू, कृपया मला या सणाशी संबंधित एक प्राचीन कथा सांगा जी माझे हृदय आनंदी करते. मग भगवान शिवाने पार्वतीला समजावून सांगितले, हे सुरेश्वरी, साप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. ते देवांचे वंशज आहेत आणि त्यांच्याकडे अद्वितीय शक्ती आहेत. तक्षक, कालियासारखे अनेक नागराज नागलोकात राहतात. सापांचे विष केवळ विनाशकारी शक्ती नाही, तर त्यांच्याकडे निर्मिती आणि विनाश दोन्हीची शक्ती आहे. ते त्यांच्या ऊर्जेने आणि ज्ञानाने जगाचे रक्षण करतात. आणि भगवान शिवजी पुढे म्हणाले, हे देवी, नागपंचमीचा सण सापांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व दाखवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी महिला सापांना दूध पाजतात आणि त्यांची पूजा करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांना आनंद आणि समृद्धी मिळते. हा सण मानवी जीवनात संतुलन आणि सुसंवाद राखण्याचे प्रतीक आहे. भगवान शिव म्हणतात, हे देवी, साप हे मानवांचे रक्षक आहेत. माझ्या आशीर्वादाने सर्व साप प्राचीन काळापासून मानवांच्या हितासाठी काम करत आहेत. जे मानव सापांची पूजा करतात, माझे आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतात. मग माता पार्वतीने आश्चर्याने विचारले, हे प्रभू, साप खरोखरच मानवांचे रक्षक आहेत का? पण मानव सापांना सर्वात जास्त घाबरतो. शिवजींनी उत्तर दिले, हो पार्वती, साप हे मानवांचे रक्षक आहेत आणि त्यांना अदृश्यपणे मदत करतात. त्यांची पूजा केल्याने मानवांना अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद आणि शांती येते. हे देवी, आता मी तुम्हाला अशीच एक प्राचीन कथा सांगेन जी सापांप्रती भक्ती आणि प्रेमाचे महत्त्व दर्शवते. नागपंचमीच्या दिवशी जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तो सापांना घाबरत नाही आणि साप नेहमीच त्याचे रक्षण करतात. म्हणूनच हे देवी, तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. मग देवी पार्वती म्हणते, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच काळजीपूर्वक ऐकेन. कृपया मला ती कथा सांगा. मग भगवान शिव ती महान कथा देवी पार्वतीला सांगू लागतात. मित्रांनो, हे देवी, जुन्या काळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरात सुनंदा नावाची एक गरीब स्त्री राहत होती. तिच्या आईचे नाव वनिता होते. वनिता विधवा होती आणि तिचा एकमेव आधार तिची मुलगी सुनंदा होती. वनिता तिच्या मुलीला खूप प्रेमाने आणि कष्टाने वाढवत असे. दररोज सकाळी ती घरासमोरील भांड्यात दूध ठेवून सापांना दूध पाजत असे. सापांबद्दलची तिची भक्ती इतकी होती की सापांचा राजाही त्या महिलेच्या भक्तीने खूप प्रसन्न झाला. मग एके दिवशी प्रसन्न होऊन त्या सापांनी त्या वनिताला म्हटले, हे आई, तू आम्हाला रोज दूध पाजतोस, आमची पूजा करतोस, म्हणूनच आम्ही सर्व तुझ्यावर प्रसन्न आहोत. तुझी जी काही इच्छा आणि आकांक्षा असेल ती आम्हाला माग, आम्ही ती नक्कीच पूर्ण करू. मग ती वनिता म्हणते, हे सापांच्या राजा, मला स्वतःची चिंता नाही, तर मला माझ्या मुलीची चिंता आहे. आणि ती पुढे म्हणाली, हे सापांच्या राजा, मी तुला एक विनंती करते. माझ्या मृत्यूनंतर माझी मुलगी सुनंदाचे रक्षण कर. तिला तुझी बहीण मान आणि तिला मदत कर. मग नागराजने वचन दिले, वनिता आई, आम्ही तुमचे हे प्रेम आणि भक्ती कधीही विसरणार नाही. तुमच्या मृत्यूनंतरही आम्ही तुमच्या मुलीचे रक्षण करू आणि तिला आमची बहीण मानू. मग काही काळानंतर वनिताची मुलगी सुनंदा हिचे लग्न एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबात झाले, ज्यामुळे ती खूप आनंदी झाली. सुनंदाच्या लग्नानंतर काही काळानंतर वनिता मरण पावली आणि आता सुनंदा एकटी राहिली. ती तिच्या आईच्या आठवणींसह आपले जीवन जगू लागली. सुनंदा तिच्या सासरच्या 5 सुनेपैकी सर्वात लहान होती. मोठ्या सुनेचे नाव अदिती, मधल्या सुनेचे नाव विभा, तिसऱ्या सुनेचे नाव सुरभी आणि चौथ्या सुनेचे नाव विमला होते. आता हळूहळू वेळ असाच निघून गेला आणि मग काही दिवसांनी नागपंचमीचा सण येणार होता. 4ही मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या. त्यांनी आपापल्या घरून भेटवस्तू आणि मिठाई मागवल्या आणि आनंदाने जाण्याचा बेत आखला. पण सुनंदाला माहेरघर नव्हते, कारण सुनंदाच्या लग्नानंतर तिची एकमेव आधार असलेली तिची वृद्ध आई वारली होती. आता सुनंदा तिच्या खोलीत दुःखी मनाने बसली होती. तिला काय करावे आणि कोणाला भेटावे हे समजत नव्हते. तिचे मन तुटले होते आणि ती तिच्या नशिबाला शिव्या देत होती. जेव्हा 4 सुनेनी पाहिले की सुनंदाला घेऊन जाण्यासाठी कोणी येत नाही, तेव्हा मोठी सून आली आणि सुनंदाची थट्टा करत म्हणाली, आग छोटी सुनबाई,
अरे सुनंदा, काय झाले? तुझ्या माहेरून कोणी येत नाहीये का? आमचे सर्व भाऊ आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहेत, पण तुला कोणी नाहीये. आता तू काय करणार? तुला इथे तुझ्या सासूच्या घरी बसून तुझ्या सासूच्या शिव्या ऐकाव्या लागतील आणि तुला घरातील सर्व कामेही करावी लागतील. आता असे मोठ्या सुनेचे शब्द ऐकून सुनंदाला खूप वाईट वाटले. ती भगवान शिवासमोर बसली आणि प्रार्थना करू लागली, हे प्रभू महादेवा, तू मला कोणीच का दिले नाहीस आणि तू माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलेस. आता मी काय करू? मी कुठे जाऊ? ती मनातल्या मनात हा विचार करत दुःखी व्हायची. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनंदाचा नवरा झाडांसाठी खड्डे खणत होता, तेव्हा जमिनीतून एक साप बाहेर आला. तो दुखापत झाल्यामुळे खूप दुःखी आणि रागावला होता, जणू तो आता सुनंदाच्या नवऱ्याला चावणार आहे. पण योग्य वेळी सुनंदा तिथे आली आणि सापाच्या जखमेवर हळदीचा लेप लावला आणि तिच्या पतीला त्या सापासाठी दूध आणण्यास सांगितले. आणि मग सुनंदाने त्याला प्रेमाने खायला दिले. आता त्या सापाला वेदनांपासून आराम मिळाला आणि तो आनंदाने तिथून निघून गेला. आणि सुनंदाला चांगले आशीर्वाद दिल्यानंतर तो तिथून जमिनीत शिरला. आता पुन्हा त्या रात्री जेव्हा सुनंदा खोल चिंतेत बुडाली होती, तेव्हा तोच नागराज मानवाचे रूप धारण करून सुनंदाच्या घरी पोहोचला. त्याने दार ठोठावले आणि जेव्हा सुनंदाने दार उघडले तेव्हा तिला एक देखणा तरुण तिथे उभा असलेला दिसला, जो देवासारखा दिसत होता. त्याने सुंदर दागिने आणि मुकुट घातलेला होता. त्या अत्यंत दिव्य पुरुषाला पाहून सुनंदा आश्चर्यचकित झाली आणि विचारले, हे ब्राह्मण, तू कोण आहेस आणि तू यावेळी इथे कसा आलास? तेव्हा सर्पांचा राजा म्हणाला, हे बहिणी ताई, मी तुझा भाऊ आहे, म्हणूनच मी आज तुला घेऊन जायला आलो आहे. सुनंदा म्हणाली, हे देवा, तू देवासारखा दिसतोस, पण तू माझा भाऊ कसा असू शकतोस? मला कोणी नाही, मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, मग तू माझा भाऊ कसा असू शकतोस? तेव्हा सर्पांचा राजा म्हणाला, हे बहिणी, मी खरे सांगतोय, मी तुझा भाऊ आहे. बालपणी तुझी आई आम्हाला दररोज सापांना दूध पाजायची आणि मग आम्ही तुझ्या आईला वचन दिले होते की तिच्या मृत्यूनंतर आम्ही तुला आमची बहीण मानू आणि तुझे रक्षण करू. तेव्हा सुनंदाने आश्चर्याने विचारले, तू खरे बोलत आहेस का? माझ्या आईने सापांना दूध पाजले का? मग नागराज हसत म्हणाला, हो बहिणी, म्हणूनच आम्ही तुला घेऊन जायला आलो आहोत. चला, आपण तुला नागलोकला घेऊन जाऊ, तिथे तुला खूप प्रेम आणि आदर मिळेल. मग नागराजाने सुनंदाला तिच्या शक्तीने तिच्या बालपणात पाहिलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून दिली. मग सुनंदाला सर्व काही आठवले की तिची आई दररोज सापांना दूध पाजत असे. सुनंदा म्हणाली, अरे भाऊ, तू खरंच म्हणतोस, माझी आई तुम्हा सर्वांना खूप प्रेमाने दूध पाजत असे. तुम्ही खरोखर माझे भाऊ आहात का? नागराज म्हणाला, अरे बहिणी, आता अजिबात संकोच करू नकोस आणि आमच्यासोबत नागलोकला ये. मग सुनंदा सहमत झाली आणि ती नागराजासोबत नागलोकला निघून गेली. नागराज तिला त्याच्या नागलोकात घेऊन गेला आणि नागलोक मातेशी ओळख करून दिली. नागलोकने सुनंदाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि तिला प्रेमळ राहण्याचे आश्वासन दिले. सुनंदा आता नागलोकमध्ये आनंदाने राहू लागली. ते नागलोक एक अद्भुत आणि जादुई ठिकाण होते. तिथले वारे थंड आणि सुगंधित होते. आजूबाजूला हिरवळ होती आणि वातावरण फुलांच्या सुगंधाने मंत्रमुग्ध करत होते. तिथल्या इमारती सोन्या चांदीच्या बनवलेल्या होत्या आणि रत्नांनी जडलेल्या होत्या. सर्व नाग नागप्रेम आणि सौहार्दाने नागलोकात राहत होते. तिथले नियम आणि शिस्त खूप कडक होती, पण सर्व नाग त्यांचे पालन करत होते. नागराजने सुनंदाला नागलोकातील विविध ठिकाणे दाखवली आणि तिला नियम समजावून सांगितले. नागलोक मातेला सुनंदाला एक सुंदर खोली दिली, ज्यामध्ये रत्नजडित बेड आणि सुंदर फर्निचर होते. सुनंदालाही लवकरच तिथल्या जीवनशैलीची सवय झाली. आता काही दिवसांनी नागलोक माता सुनंदाला म्हणाली, मुली, आमच्या नागलोक मुलांनाही तुझ्यासारखीच आपुलकीची गरज आहे. तू त्यांना दूध पाजू शकतेस का? मग सुनंदा आनंदाने स्वीकारली आणि दूध गरम करून त्या मुलांना दूध पाजायला सुरुवात केली. पण चुकून तिने दूध खूप गरम केले आणि सर्व मुलांची तोंडे जळाली. त्या मुलांना खूप राग आला आणि ते ओरडू लागले. त्या मुलाला अरुण रागाने म्हणाला, अरे बाई, तू आमचे तोंड जाळलेस, आम्ही तुला कधीही माफ करणार नाही. दुसऱ्या मुलाला वरुण म्हणाला, तुझ्यामुळे आम्हाला वेदना होत आहेत, तू खूप क्रूर आहेस. मग सुनंदा पश्चात्तापाने ओरडली आणि म्हणाली, अरे मुलांना, मी चूक केली, मला खरोखर माफ करा. मला माहित नव्हते की दूध इतके गरम आहे. कृपया मला माफ करा आणि मी पुन्हा कधीही ही चूक करणार नाही. मग मुलाला त्या ठिकाणी येते. मुलाला आई सुनंदाला शांत करते आणि म्हणते, मुलांनो, तिला माफ करा. ती आमची बहीण आहे आणि तिने हे जाणून बुजून केले नाही. ती आमची पाहुणी आहे आणि आम्ही तिला शिक्षा करू शकत नाही. तथापि नाग मुलांना बदला घ्यायचा होता आणि त्यांचे हृदय रागाने भरले होते. वेळ निघून गेला आणि सुनंदा घरी परतली. पण तिच्या आठवणी नागलोकच्या सौंदर्याच्या आणि नाग कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेच्या होत्या. ती
पुढच्या वर्षीच्या नागपंचमीची आतुरतेने वाट पाहत होती आणि पुन्हा नागांना भेटण्याची आशा करत होती. लवकरच पुढची नागपंचमी आली. नागमुले मोठी झाली होती आणि नागमातेने त्यांना सुनंदाला आणण्यास सांगितले. सर्व नाग सुनंदाला आणण्यासाठी निघाले. नागपंचमीच्या दिवशी नागमुले सुनंदाच्या घरी जाताना एकमेकांशी बोलत होती. अरुण म्हणाला, आज आपण त्या महिलेला चावू आणि तिचे जीवन संपवू. तिला शिक्षा झालीच पाहिजे. वरुण म्हणाला, हो, तिने आमच्यावर अन्याय केला आहे. आता तिला तिची चूक लक्षात आणून दिली पाहिजे. जेव्हा ते नाग सुनंदाच्या घरी पोहोचले तेव्हा सुनंदाने त्यांचे स्वागत केले. तिने त्यांना थंड दूध, गोड भाकरी दिली आणि त्यांना खूप प्रेमाने वागवले. तिने सुंदर रांगोळ्या देखील बनवल्या होत्या आणि त्यांच्या स्वागताची सर्व तयारी केली होती. तिने त्यांना फुलांचा हार घातला आणि प्रेमाने स्वागत केले. तिच्या डोळ्यात खरे प्रेम आणि भक्ती दिसून आली. सुनंदाचे प्रेम पाहून नागमुले आनंदी झाली. त्यांना समजले की सुनंदाने चुकून त्यांना गरम दूध पाजले होते आणि तिचा कोणताही वाईट हेतू नव्हता. मग अरुण म्हणाला, आमच्या बहिणी, आम्ही तुला माफ करतो. आम्हाला समजले आहे की तू निर्दोष आहेस आणि तुझे हृदय स्वच्छ आहे. आणि वरुण म्हणाला, बहिणी, तुझे प्रेम आणि आदरातिथ्य पाहून आमची मने वितळली आहेत. आम्ही तुला चुकीचा समजलो. मग सुनंदानेही त्यांना माफ केले. मग ते साप सुनंदाला नागलोकला घेऊन गेले आणि तिला मोठ्या प्रेमाने ठेवले. त्यांनी तिला सोने, माणिक, मोती अशा भेटवस्तू दिल्या आणि तिला तिच्या घरी परत पाठवले. आता सुनंदाने त्या भेटवस्तू आनंदाने स्वीकारल्या आणि नाग कुटुंबाबद्दलची तिची भक्ती आणखी वाढली. शेवटी नागराजने सुनंदाला वरदान दिले, अरे बहिणी, आता जी स्त्री नागपंचमीच्या दिवशी सापांना थंड दूध पाजेल, तिला साप कधीही तिच्या कुटुंबातील सदस्यांना चावणार नाहीत. हे तुझ्या खऱ्या भक्तीचे आणि सेवेचे फळ आहे. सुनंदाने ओल्या डोळ्यांनी नागराजचे आभार मानले आणि आनंदाने तिच्या घरी परतली. सापाने धाकट्या सुनेला हिरे आणि रत्नांचा एक अद्भुत हार दिला होता. आता त्या देशाच्या राणीनेही त्या हाराची स्तुती ऐकली. त्यामुळे तिच्या मनात लोभ निर्माण झाला आणि ती राजाला म्हणाली की, महाराज, मला काहीच माहित नाही, पण व्यापाऱ्याच्या धाकट्या सुनेचा हार इथे यावा. मग आपल्या राणीचे म्हणणे मान्य करून राजाने मंत्र्यांना तो हार तिच्याकडून आणून लवकर येण्याचा आदेश दिला. मग घाबरून मंत्री व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, अरे व्यापाऱ्या, ऐक, ज्या हाराची आजपर्यंत चर्चा आहे तोच हार तुमच्या धाकट्या सुनेची राणी घालेल. तो तिच्याकडून घे आणि मला दे. आता भीतीने व्यापाऱ्याने धाकट्या सुनेकडून हार घेतला आणि तिला दिला. पण राजा आणि राणीचा आग्रह पाहून धाकट्या सुनेला हे खूप वाईट वाटले. तिला तिच्या सापाच्या भावाची आठवण आली आणि ती येताना प्रार्थना केली, भैया, राणीने हार हिसकावून घेतला आहे. तुम्ही असे काही करा की जोपर्यंत तो हार तिच्या गळ्यात आहे तोपर्यंत तो साप बनतो आणि जेव्हा ती मला परत करते तेव्हा तो हिरे आणि रत्नांमध्ये बदलतो. मग सापाने त्याच्या दैवी शक्तीने अगदी तसेच केले. राणीने हार घालताच तो साप बनतो. हे पाहून राणी ओरडली आणि रडू लागली. हे पाहून राजाने व्यापाऱ्याला धाकट्या सुनेला ताबडतोब पाठवण्याचा निरोप पाठवला. राजा आता काय करेल याचा विचार करून तो व्यापारी घाबरला. तो स्वतः धाकट्या सुनेला घेऊन आला. राजाने धाकट्या सुनेला विचारले, तू काय जादू केली आहेस? मी तुला शिक्षा करेन. मग धाकटी सून सुनंदा म्हणाली, राजा, माझा मूर्खपणा माफ करा. हा हार असा आहे की तो माझ्या गळ्यात हिरे आणि रत्नांनी बनलेला राहतो आणि दुसऱ्याच्या गळ्यात साप बनतो. हे ऐकून राजाने तिला साप बनलेला हार दिला आणि म्हणाला, आता तो घाला आणि मला दाखवा. धाकट्या सुनेनं साप गळ्यात घालताच तो हिऱ्यांमध्ये बदलला. हे पाहून राजाने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आनंदाने तिला बक्षीस म्हणून भरपूर नाणी दिली. धाकटी सुनेनं तिचा हार आणि ही नाणी घेऊन घरी परतली. आता तिची संपत्ती पाहून मत्सराने मोठ्या सुनेनं तिच्या पतीला सांगितलं की तू जाऊन तुझ्या पत्नीला, धाकट्या सुनेला विचार, एवढी संपत्ती कुठून आली आहे. हे ऐकून सुनंदाच्या पतीने आपल्या पत्नीला बोलावून म्हटले, मला नक्की सांग, तुला हे पैसे कोण देते. मग तिला सापाची आठवण येऊ लागली आणि अचानक त्याच क्षणी साप प्रकट झाला आणि म्हणाला, जर कोणी माझ्या धार्मिक बहिणीच्या वागण्यावर शंका घेतली तर मी त्याला खाईन. मी त्याला कधीही माफ करणार नाही. आता हे शब्द ऐकून धाकट्या सुनेचा नवरा खूप आनंदी झाला आणि त्याने सर्पदेवाला नतमस्तक होऊन त्याचा खूप आदर केला. तर मित्रांनो, त्या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि महिला सापाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात. अशा प्रकारे सुनंदा सापांसोबत प्रेमळ जीवन जगत होती आणि दरवर्षी नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असे. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम, सेवा आणि खऱ्या भक्तीने सर्व समस्या सोडवता येतात आणि खऱ्या मनाने केलेले काम नेहमीच फलदायी असते. भगवान शिव म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे सुनंदाने तिच्या खऱ्या भक्तीने सापांना प्रसन्न केले. त्या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कहाणी आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय नाग देवता, हर हर महादेव लिहा.
तसेच चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कुटुंबासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार.